गुड मॉर्निंग. रविवार म्हटलं तर आठवड्याभरातील पेंडिंग कामं आणि आज काही तसंच घडणार होतं. कारण आम्हाला व्हॅक्सिन द्यायला जायचं होतं. म्हणून सकाळी लवकर उठून मी स्वयंपाक करून घेतला. इकडे आरोही आणि स्वामीचा नाश्ता करून झाला होता. ते दोघं जण खेळत होते. म्हणजेच तो दीदीला काम करण्यासाठी मदत करत होता आणि आजचा मेनू होता शेवगाच्या शेंगा काळ्या मसाल्याच्या. तर हे सगळं बनवून झालं आणि खूप दिवसानंतर आमच्या कॉलनीमध्ये नंदी बैल आला बघा इथे कसा. तो मान डुलवत आहे. लोकं त्यांना प्रश्न विचारत होते आणि तो मान डुलवत होता. तर याच्यातच आमचा अर्धा पाऊण तास गेला. नंतर मिस्टरांना वाढलं आणि आम्ही निघालो व्हॅक्सिन देण्यासाठी. मी राहते गंगापूर रोडला आणि मला जायचं होतं पार्क साईडला, म्हणजेच जत्रा हॉटेलकडे आणि इतका लांबचा प्रवास मला जाम कंटाळा येतो. पण नेमकी असं आहे की माझ्या वहिनीचा दवाखाना आहे, दादा आणि वहिनीचा, म्हणून मी तिकडेच जाते व्हॅक्सिन द्यायला. आणि स्वामीला भारी वाटत होतं, पण त्याला हे थोडी माहिती की आज मला खूप मोठं व्हॅक्सिन देणार होते. जे काही कांजण्यांचं व्हॅक्सिन होतं ते देण्यासाठी चाललं होतं आणि अगदी पार्क साईडच्याच समोर वहिनीचा दवाखाना आहे. आणि कधी-कधी मनात विचार येतो, की अजून जर 1 तास प्रवास केला, तर मी माझ्या येवल्याला येईल, म्हणजेच माहेरी येईल. असो, तर आम्ही गेलो दवाखान्यात आणि वहिनी तिकडे आलेल्याच होत्या, कारण त्यांचे 2 दवाखाने आहे. तर इकडे स्वामीला तिचे पप्पा सांगत होते, की आपल्याला असं व्हॅक्सिन द्यायचं आहे. नंतर घरी आलो, त्याला पण थोडासा आराम केला. संध्याकाळी केंद्रात जायला निघालो. जाण्याच्या आधी स्वामी आणि त्याचे पप्पा देवाच्या पाया पडत होते. नंतर आम्ही छान केंद्रात गेलो. केंद्रात गेल्यावर औदुंबर प्रदक्षिणा झाली, जी स्वामीला प्रचंड आवडते. मी त्याला कधी-कधी कडेवर घेऊन घेते किंवा तो स्वतःच करतो. आणि थोडंसं केंद्रात जायला पण आम्हाला लेट झालं, म्हणून आरती वगैरे सगळं झालं होतं. फक्त आम्ही दर्शनासाठी गेलो. आता स्वामीला एवढं काही कळत नाही. फक्त त्याला इतकं माहिती आहे, की केंद्रात गेल्यावर प्रसाद आणि तीर्थ मिळतं, जे त्याला प्रचंड आवडतं. आणि केंद्रात गेल्यावर महाराजांच्या दरबारात एक खूप वेगळं असं सुख आहे. तुम्हीही दर्शन घ्या. थोडा वेळ आम्ही गाभाऱ्यात बसलो आणि नंतर इथे स्वामी एका जागी अजिबात बसत नव्हता. नंतर आम्ही भेळ खाल्ली, पाणीपुरी खाल्ली, सुकी पुरी खाल्ली आणि छानपैकी आजचा दिवस असाच गेला. घरी जाताना भरपूर सगळा भाजीपाला घेऊन गेला, कारण 8 दिवस परत टेन्शन नाही. असं म्हणते, पण 2 दिवस झाले की नवीन भाज्या घ्यायला मी येतेच.